नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजे समाज कल्याण विभाग या विभागाच्या ज्या परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षेविषयीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्रत्येक उमेदवारांना माहिती पाहिजे त्याविषयी चर्चा करणार आहोत। आपण सर्वांना माहिती आहे की समाज कल्याण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जी जाहिरात आहे त्यानुसार विविध पदे आहेत, त्याचं वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। 4 मार्च 2025 पासून ही परीक्षा सुरू झालेली आहे, तर 19 मार्च 2025 पर्यंत ही परीक्षा असणार आहे। पण ही परीक्षा देत असताना मित्रांनो, विशेषतः सर्वप्रथम तुमची माफी मागतो की हा मुद्दा आम्ही तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचवतो। आजची 7 तारीख आहे, बऱ्याचशा उमेदवारांची परीक्षा झालेली आहे, पण बऱ्याच उमेदवारांची परीक्षा व्हायची आहे। हा मुद्दा प्रत्येक उमेदवारांना माहिती असणे आवश्यकच आहे। जर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला नाही तर मित्रांनो, तुमच्या गुणांवरती, तुमच्या मार्कांवरती, तुमच्या परीक्षा देण्याच्या पद्धतीवरती अत्यंत चुकीचा परिणाम पडू शकतो। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही जी माहिती आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे खूपच गरजेचे आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। तुमची परीक्षा सुरू आहे आम्हाला कळतंय, त्यामुळे जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण तो मुद्दा सुद्धा तुमच्या लक्षात येणे खूपच गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही तुमच्याकरता बनवलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा आणि जे काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेवरती होणार आहे मित्रांनो। तर आपण पुढे माहिती बघून घेऊ मित्रांनो। तर या ठिकाणी आपण बघू शकतो समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्ध केलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे। हे प्रसिद्धीपत्रक समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे। त्यावेळी सुद्धा आम्ही हे प्रसिद्धीपत्रक बघितलं होतं, आमच्या वेबसाईटवरती रोजगारमराठी.com वरती टाकलेलं होतं। पण मित्रांनो, जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा त्यावेळेस लक्षात आला नाही किंवा तुम्हाला सांगावं असं वाटलं नाही, पण आता तो वाटतं की तो मुद्दा तुमच्या ध्यानात आणून देणं खूपच गरजेचं आहे। आपण सविस्तर पण अगदी कमी वेळामध्ये जाणून घेऊ। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघून घेऊ की या ठिकाणी दिलेले प्रसिद्धीपत्रक आणि समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे वर्ग 3 संवर्गातील ही सर्व पदे आहेत, म्हणजे क्लास 3 ची कोणकोणते पदे आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण जाहिरात तुम्ही बघितलेली असेलच। पुढे या ठिकाणी दिलेलं आहे कोणत्या तारखेला कोणत्या पदांची कोणत्या शिफ्टमध्ये परीक्षा आहे। या ठिकाणी काय दिलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रदानकर्ता अर्ज मागवण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून, म्हणजे कम्प्युटरवरती ही बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे। 4 मार्च 2025 पासून तर 19 मार्च 2025 पर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे। सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। तर या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं होतं, तुम्ही तुमच्या पदानुसार तुमचं वेळापत्रक बघितलं असेलच। तुम्ही तुमचे हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड केलेले असतील अशी आशा बाळगतो, आणि जर हे तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी महत्त्वाची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकतो गृहपाल किंवा अधीक्षक महिला 4 मार्च 2025 ची पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षा होती 9 ते 11 वाजता, आणि त्यानंतर शेवटची जी परीक्षा आहे ती 19 मार्च 2025 ला संध्याकाळी 5 ते 7 च्या शेड्यूल मध्ये आहे, शिफ्ट 3 मध्ये। तर विविध पदे आहेत, तुम्हाला माहितीच असेल, लघु टंक लेखक, उच्च श्रेणी लेखक, उच्च श्रेणी लघु लेखक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल आणि विविध पदे। तर मित्रांनो, आता ही परीक्षा देताना जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे की परीक्षा केंद्रावरती तुम्ही वेळेच्या अगोदर पोहोचा, परीक्षेची वेळ तारीख तुम्ही बघून घ्या, त्याचबरोबर तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट सोबत घेऊन या सर्व गोष्टी दिलेल्या आहेतच, जे की प्रत्येक परीक्षेला आपल्याला दिलेल्या असतात, आपण त्याला फॉलो करतो। पण महत्त्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो तुम्ही समजून घ्या। तो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही सविस्तरपणे समजून घेणे हे गरजेचंच आहे। या ठिकाणी आपण बघू मुद्दा क्रमांक 5 काय दिलेला आहे। ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे। या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील। म्हणजे मित्रांनो, ही जी काही ऑनलाईन परीक्षा आहे ना ही 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे, म्हणजे जे काही परीक्षा सुरू आहे या 4 गटामध्ये विभागण्यात आलेली आहे। या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील। आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अनेक कालबद्ध गट यामध्ये विभागले जातील। म्हणजे असं नाही मित्रांनो की इंग्रजी आहे, मराठी आहे, गणित आहे, चालू घडामोडी आहे, तर प्रत्येक गट हा वेगवेगळा तुम्हाला दिला जाईल असा भाग नाहीये, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा। समजा ठिकाणी दिलं की उदाहरणार्थ परीक्षेत आणि प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग ए बी सी आणि डी असल्यास, समजा 4 कालबद्ध विभाग आहेत, प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल। तर हे जे ए बी सी आणि डी हे जे विभाग दिले आहेत हे विभाग असे नाही की तुम्हाला इंग्रजी, मराठी, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी। एक उदाहरण आपण पकडू की या मराठीचे 25 प्रश्न 30 मिनिटे असं नाही, किंवा इंग्रजीचे 25 प्रश्न 30 मिनिटे असे नाही, तर प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असतील। कशा पद्धतीने असतील हे पुढे दिलेले आहे, ते आपण बघून घेऊ।
तर प्रत्येक विभागाकरता 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. मागील विभागासाठी आता हा महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे, तो समजून घ्या. हा अत्यंत फरक करणारा किंवा तुमच्या परीक्षा देण्याच्या पद्धतीवरती परिणाम करणारा मुद्दा आहे. आता या ठिकाणी आपण बघू की 25 प्रश्न 30 मिनिटे असतील प्रत्येक विभागाकरता. जर एबीसी आणि डी असे विभाग आहे, कालबद्ध विभाग बनवलेले आहे, तर त्या प्रत्येक 25 प्रश्नाचा जो विभाग आहे, तर त्या मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. म्हणजे 25 प्रश्नाकरता 30 मिनिटाचा तुम्हाला एक विभाग बनवलेला आहे आणि त्या विभागामध्ये तुम्हाला एबीसी आणि डी या चारही विभागाचे प्रश्न असतील आणि त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हा 30 मिनिटाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्ही पुढच्या विभागामध्ये जाऊ शकणार नाही. आधी काय होत होतं मित्रांनो, एखादा प्रश्न तुम्हाला कठीण वाटला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये तुम्हाला समस्या निर्माण होत आहे किंवा कन्फ्युजन होत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर तुम्ही त्याला स्किप करत होते आणि परीक्षेच्या शेवटी किंवा मध्ये जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, तर तुम्ही त्या प्रश्नावरती जात होते. म्हणजे कधी पण पूर्ण त्या जर तुमची 120 मिनिटाची परीक्षा आहे तर तुम्ही कधी पण त्या प्रश्नावरती जाऊ शकत होते, त्या प्रश्नाचं उत्तर चेंज करू शकत होते किंवा बघू शकत होते. पण आता तसं होणार नाही. तुम्हाला 25 प्रश्न असतील, त्याकरता पहिले 30 मिनिटं वेळ दिला जाईल. त्या 30 मिनिटाचा वेळ पूर्ण होईपर्यंत तुम्ही पुढचे प्रश्न बघू शकणार नाही. तुम्हाला जे काही काम करायचं आहे, जे काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत, त्या 25 प्रश्नाचे उत्तर पहिल्या 30 मिनिटांमध्ये द्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पुढील विभागामध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे या 25 प्रश्नाच्या वरती तुम्हाला दुसरे प्रश्न बघायला मिळणारच नाही. या व्यतिरिक्त आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा समजून घ्या. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांचा प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे पहिले 25 प्रश्न आणि 30 मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला परत त्या 25 प्रश्नावरती जाता येणार नाही, ते तुम्हाला बघता येणार नाही, म्हणजे पुनरावलोकन करता येणार नाही. किंवा तुम्हाला जर वाटलं की मला त्याचं ऑप्शन चेंज करायचं आहे, तर तुम्हाला ते ऑप्शन सुद्धा चेंज करता येणार नाही. जसं की आधी होत होतं की एखादा प्रश्न तुमचा राहिला तर तो तुम्ही शेवटी सोडवत होते. म्हणजे तुमचा 120 मिनिटाचा कालावधी आहे, एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फ्यूज वाटत आहे, तुम्ही मायनस मार्किंग असेल काही असेल तर तुम्हाला तो आता सोडवायचा नाही, तर तुम्ही तसाच राहू देत होते आणि शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये परत तुम्ही त्या प्रश्नावरती येत होते आणि त्या प्रश्नाचे ऑप्शन क्लिक करत होते. किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे, एखादा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं, पण तुम्हाला वाटलं नाही मला त्याच्यात बदल करायचा आहे, तर तुम्ही अख्ख्या परीक्षेच्या कोणत्या कालावधीमध्ये त्या प्रश्नावरती जात होते, ते ऑप्शन तुम्ही चेंज करत होते. पण आता तुम्ही पहिल्या 25 प्रश्न म्हणजे तो कोणता तुमचा सध्याचा विभाग चालू आहे, समजा तुमचा शेवटचा विभागाचे म्हणजे 25-25-25-75 प्रश्न सोडून झाले, 30-30-30 म्हणजे 90 मिनिटं तुमचे गेले, तर तुम्ही शेवटच्या त्या 30 मिनिटांमध्ये किंवा जे तुम्हाला उपलब्ध असलेले 25 प्रश्न आहेत त्याच्या व्यतिरिक्त आधी दिलेल्या प्रश्नांचे उत्तराचे पुनरावलोकन पण करू शकत नाही आणि त्याच्यात तुम्ही ऑप्शन चेंज सुद्धा करू शकत नाही, ऑप्शन मध्ये बदल सुद्धा करू शकत नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. परीक्षा सोडवताना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, पुढे आपण बघू काय दिलेलं आहे की मागील विभागातील दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. जर तुमचे 25 प्रश्न आणि 30 मिनिटं हा कालावधी दिलेला आहे, हा वेळ तुमचा संपला आणि 25 प्रश्नापैकी तुम्ही ज्याही प्रश्नाचे उत्तर दिले असतील नसतील दिले तरी तुम्हाला ऑप्शन असणार नाही. पुढचा जे सत्र आहे ते आपोआप तुमचे पुढचं सत्र सुरू होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला जो काही वेळ घालवायचा आहे किंवा जे काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे ते तुम्हाला या 30 मिनिटांमध्ये द्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला काही ऑप्शन असणार नाही की तुम्ही त्या 25 प्रश्नांचे नंतर पुनरावलोकन करू शकाल की ऑप्शन चेंज करू शकाल. म्हणजे 30 मिनिटांमध्येच तुम्हाला हे सर्व करून घ्यायचे आहे. ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या sjsa.maharashtra.gv.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता. सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे, असं डिपार्टमेंट मार्फत म्हणण्यात आलेलं आहे. आता हा जो मुद्दा मित्रांनो हा तुमच्या लक्षात आला असेल. पुढे आपण बघून घेऊ. वाटते तेवढा सोपी हा मुद्दा नाही आहे, तो सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एबीसी आणि डी असे कालबद्ध विभाग, प्रत्येक विभागात 25 प्रश्न आणि 30 मिनिटे. आता ते कशा पद्धतीने असतील आता या ठिकाणी आपण बघू मित्रांनो. पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. आता अत्यंत महत्वाचं हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे 1, 2, 3, 4. सब्जेक्ट नेम किंवा विषयाचे नाव दिलेले आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी आणि गणित अधिक बुद्धिमत्ता म्हणजे जनरल नॉलेज प्लस करंट अफेअर आणि मॅथ्स अँड इंटेलिजंट असे 4 विषयाचे नाव दिलेले आहे.
याच्यामध्ये मित्रांनो ग्रुप कसे बनवलेले ते तुम्ही समजून घ्या. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. खाली या ठिकाणी दिलेला नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहे. प्रश्नांची संख्या असणार आहे एकूण 100. ग्रुप वाईज टायमिंग म्हणजे विभागानुसार वेळ असणार आहे टोटल 120 मिनिटे. त्याची विभागणी कशा पद्धतीने केली गेलेली आहे. ग्रुप ए मध्ये मित्रांनो आता समजा 4 हे विषय आहे, तर त्याच्यापैकी मराठीचे 6 प्रश्न असणार आहेत, इंग्रजीचे 6 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी आहे त्यांचे 6 प्रश्न आणि गणित अधिक बुद्धिमत्ताचे 7 प्रश्न. म्हणजे एकूण 6 6 6 18 प्रश्न आणि 7 म्हणजे 25 एकूण प्रश्न असणार आहे. आणि त्याच्याकरता असणार आहे तुमच्याकडे 30 मिनिटे. म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता याचे एकूण 6 6 6 आणि 7 असं याचं बायफर्केशन केलेलं आहे. त्या 4ही विषयाचे काही प्रश्न तुम्हाला दिले जातील. एकूण प्रश्नाची संख्या 20 आणि त्याच्याकरता पहिले तुम्हाला दिले जाणार आहे सुरुवातीला 30 मिनिटे. तुम्हाला त्या 30 मिनिटांमध्ये हे सोडून घ्यायचे आहे. कारण हे 30 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला परत मराठी, इंग्रजी किंवा जे काही याच्यातले प्रश्न असतील त्याच्यावरती तुम्हाला जाता येणार नाही. नंतर असेल ग्रुप बी, त्याच्यामध्ये मराठीची 6, इंग्रजी 6. या ठिकाणी बघा 7 दिले होते गणित प्लस बुद्धिमत्ताचे, तर ते या ठिकाणी 7 जे दिलेले आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी म्हणजे सिक्वेन्स चेंज केलेला आहे. आणि 6 असणार आहे मॅथ्स आणि इंटेलिजन्स. एकूण 25 प्रश्न 30 मिनिटे. पुढचा असणार आहे ग्रुप सी. या ठिकाणी मराठी 6, इंग्रजी 7, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 6, गणित बुद्धिमत्ता किंवा गणित बुद्धिमान 6 प्रश्न म्हणजे एकूण 25 प्रश्न 30 मिनिटे. आणि त्यानंतर परत ग्रुप डी, मराठी 7, इंग्रजी 6, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 6, गणित बुद्धिमत्ता 6, एकूण प्रश्न 25 आणि एकूण वेळ 30 मिनिटे. तशा पद्धतीने 25 25 25 25 100 प्रश्न आणि 30 30 30 30 असे 120 मिनिटे. अशा पद्धतीने तुमची परीक्षा ही होत आहे. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, यापूर्वी आपण ज्या पद्धतीने परीक्षा देत होतो, कधी पण कोणत्याही प्रश्नावरती जाणे, कोणत्याही प्रश्नाला तुम्हाला सिलेक्ट करणे, कधी पण तुमचं ऑप्शन चेंज करणे, हे आता होणार नाही. आणि असं पण नाही की तुम्हाला फक्त मराठीचे एकदाच 25 प्रश्न दिले जाते आहे. तर प्रत्येक समजा विषयाचे 25 प्रश्न, ठीक आहे. मराठीचे 6 6 6 7 म्हणजे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञान चालू घडामोडीचे 25 आणि गणित बुद्धिमानचे 25 असे आहे. तर प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न. पण तुम्हाला असं आधीसारखं दिले जाणार नाही. जसं आधी आपल्याला दिसत होतं स्क्रीनवरती, समजा सलग तुम्हाला आले मराठीचे 25 प्रश्न, वरती तुमचा टायमर चालू असणार, पण तो टायमर टोटल तुमचा 120 मिनिटाचा असणार आहे. जर तुम्हाला मराठीचे नाही प्रश्न आता सोडवायचे तर तो पुढे जाणार इंग्रजीवरती, पुढे जाणार बुद्धिमापनावरती, पुढे जाणार गणितवरती. तुम्ही कधी पण कोणत्या प्रश्नाशी खेळू शकत होते, पण आता तसं नाही. आणि असं पण नाही की सलग तुम्हाला मराठीचेच दिले, सलग तुम्हाला इंग्रजीचेच दिले, असं पण नाही. तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे किंवा प्रत्येक विषयाचे काही प्रश्न त्या 30 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे. तर अशा पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचा होता. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आणखी एक विनंती आहे की आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत असतो, तुम्हाला मदत होईल अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला एक विनंती राहील की अद्यापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकनला तुम्ही क्लिक करायला विसरू नका, कारण आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा मुद्दा होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचा वाटला. त्यानंतर तुम्हाला हे जे प्रसिद्धी पत्रक आहे याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देत आहोत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे. पुढे आपण बघू. मुद्दा क्रमांक 7 दिलेला आहे की परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राचे प्रश्न संच स्वतंत्र असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण किंवा समतुल्य करण्याबाबतचे म्हणजे नॉर्मलायझेशन जे म्हणतो ते सूत्र दिलेलं असतं, त्या सूत्रानुसार नॉर्मलायझेशन केले जातात. म्हणजे त्या प्रश्नांची काठिण्यता पातळी म्हणजे एखाद्या सत्रामध्ये खूप सोपे प्रश्न किंवा एखाद्या सत्रामध्ये खूप कठीण प्रश्न जाऊ नये म्हणून त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं असं या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि महत्त्वाचा एक मुद्दा आहे जे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की सदर भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी 9986638901 या क्रमांकावर संपर्क करावा. सदर क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत सुरू राहतील. ठीक आहे, असं या ठिकाणी दिलेलं आहे. ओमप्रकाश बकोडिया, आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर मित्रांनो, अशी ही आजच्या व्हिडिओची माहिती होती जे तुम्हाला असणे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही हा माहितीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.